हॅलो फ्रेंड्स, आम्ही गेलो होतो स्मार्ट बाजारला आणि विहानला बोर होत होतं म्हणून गेलो होतो. आणि तिथं चाललं होतं त्याचं, हे मम्मी हे घेऊ का, मम्मी ते घेऊ का. म्हटलं तुला असं घे की तुझा पूर्ण दिवस जाईल. आणि इथं मी त्याला सांगत होते हे टॉयज आहे तुझ्याकडं. तर टेबल घेऊन आला आणि त्याच्यावर चढून बघतो की मम्मी बघू ना काही वेगळं आहे का. मग असं आम्ही फिरत होतो आणि त्यांना जे पाहिजे ते त्यांनी घेतलं कलर्स. आणि येताना शोरमा घेतला, मस्त एन्जॉय केला. त्याच्यानंतर दोघं भाऊ मस्त कलरिंग करतायत. आणि इथं दोघं भावांचं ज्यावेळेस कलरिंग झालं आणि हा जो पहा इरेझर टायर शेपमध्ये, आजकाल मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी इतक्या वेगवेगळ्या व्हरायटीचे इरेझर मार्केटमध्ये अवेलेबल झालेत की काय सांगावं. आणि इथं मुलं मस्त ड्रॉइंग करतात. आणि ह्याला ॲव्हेंजरचा किट घेऊन आलते ड्रॉइंगचा, का तर त्याला खूप जास्त प्रमाणात ॲव्हेंजर्स आवडतात, स्पायडरमॅन आवडतात. आणि इथं मम्मीला म्हटलं होतं, आणि आज मम्मी घरी मस्तपैकी असं चिक बनवत होते. तिला म्हटलं मला हा व्हिडिओ शेअर कर, माझ्या सबस्क्रायबरसोबत मला पण शेअर करायचा आहे. आणि खूप छान ही पद्धत असते बरं का. 3 दिवस गहू भिजत घालायचे आणि तिसऱ्या दिवशी मस्त स्वच्छ पाण्यात धुवून झाल्यानंतर गहू असे मशीनमधून वाटून घ्यायचे आणि त्याचं चीक नितळून काढायचं आणि दुसऱ्या दिवशी कुरडई टाकायची. आणि आम्हाला लहानपणी ही गोष्ट फार प्रमाणात जास्त आवडायची. आणि आम्ही लहानपणी मस्त गरम गरम चीक, कोण दुधासोबत खायचं, कोण साखरेसोबत, कोण नुसतं चीक. आणि चीक करून झाल्यानंतर जे पातेल्याला करपट लागतं त्याला खरवड म्हणतात, ते पण आम्हाला खूप जास्त प्रमाणात आवडायचं. आणि ही अशी प्रोसेस आम्ही खूप एन्जॉय करायचो. ही छान उन्हाळ्याच्या सुट्टीतली आठवण होती. आणि तुम्हाला उद्या कुरडई पाहिजे असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.